तर पावसाचा मोठा फटका हा पूर्व द्रुतगती मार्गाला सुद्धा बसलाय। घाटकोपर ते चुनाभट्टीपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली आहे। जोरदार पाऊस आणि यामुळे रस्त्यावर भरलेलं पाणी याचा मोठा फटका हा पूर्व द्रुतगती मार्गाला देखील बसलाय। कुर्ला येथून या वाहतूक कोंडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी। जाणून घेऊया। मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। एकीकडे रस्त्यांवर भरलेलं पाणी, त्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि एकूणच कमी झालेलं दृश्यमान याचा थेट फटका जो आहे तो मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळतोय। अगदी सकाळपासूनच पूर्व द्रुतगती मार्गावर आपण जर बघितलं तर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे। मी सध्या आहे चेंबूर आणि कुर्ल्याच्या दरम्यान। आपण जर बघितलं तर अगदी घाटकोपरपासून अशा प्रकारे मोठी वाहतूक कोंडी जी आहे ते मुंबईच्या दिशेने आपल्याला झालेली पाहायला मिळते आहे। अगदी हळूहळू ज्या गाड्या आहेत त्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र पुढे मुंबईच्या दिशेने जे चाकरमाने अगदी सकाळपासून निघालेले आहेत त्यांना मात्र मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे। ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते मुंबईमध्ये भरलेलं आहे। पूर्व द्रुतगती मार्गावर लगतचे जे परिसर आहेत तिथे मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकूणच याचा संपूर्ण फटका जो आहे तो रस्त्यांवर आपल्याला जे वाहन चालक आहेत त्यांना बसलेला पाहायला मिळतो आहे। आपल्याला रुग्णवाहिका देखील यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत की गेल्या 10 ते 15 ते 20 मिनिटांपासून ही रुग्णवाहिका जी आहे ती मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे। मात्र प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अगदी घाटकोपर किंवा त्या पलीकडच्या परिसरामधून देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ठिकठिकाणी मुंबईच्या रस्त्यांवर अशा प्रकारे मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते आहे। प्रशांत बढे, एबीपी माझा, मुंबई।